स्पर्धेच्या रंगभरीत उड्यामध्ये डावाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू काय कमालीचा हाताळला तिथे अफलातून चेंडू होता तिथे फ्रंट फूट वरती आला होता लोकेश लोडारी. प्रॉपर बॅट वरती चेंडू होऊ शकला नाहीये. डॉट चेंडू होतो तिथे आणि त्यानंतर एक चांगली सुरुवात डॉट चेंडूच्या सह्याने इथे प्रेमी गायकवाड सर करतायत. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिबॉस पुलचा पटका खेळायचा प्रयत्न होता तिथे लोकेश लोडारी. अंगाचा वेध घेणारा चेंडू पुन्हा एकदा पाहतो एका वेळी डॉट चेंडू खेळतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर इथे शोधा पहा अफलातून गोलंदाजीचा नजर आपल्याला प्रेमी गायकवाड सरांच्या माध्यमातून इथे गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 2 चेंडू डॉट खेळलाय. रिव्हर्स पुलचा फटका अटॅक केला होता तिथे प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. लोकेश लोडारी इथे डॉट चेंडू खेळतो आणि इथे एक चांगली सुरुवात इथे प्रवीण सरांची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा उंचाईमध्ये चेंडूच्या खाली अखिले अथर्वकर होता तिथे उभा टिपला जाईल आणि फलंदाज होतो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. तीन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना शून्यावरती कोसळला लोकेश लोडारी. रोहित पाखेजा याही फलंदाजाकडे मोठी शब्द आहे मोठी गुणवत्ता आहे परंतु आपली बार होता तिथे मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होता पा रोहित पाखेजा. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडथळा आणि त्यानंतर इथे कौतुक करावं लागेल प्रवीण गायकवाड सरांचं. लागोपाठचे 4 चेंडू इथे धाव टाकतो आणि त्यानंतर आपण पाहतो की एकही धाव नसेल. पुन्हा एकदा पहा इथे कमालीचा चेंडू अफलातून गोलंदाजी कौतुक करावं लागेल. कौतुक करणं तेवढं कमी राहणार आहे. प्रवीण गायकवाड सर अफलातून गोलंदाजीचा नजर राहणार आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो इथे एकही धाव नसेल. एक फलंदाज इथे बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतायत प्रवीण गायकवाड सर. ओहो इथे पहा पुन्हा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू या स्पर्धेतील मिडल ओव्हर टाकणारा पहिला